नमस्कार मंडळी. आज बारामतीसाठी अतिशय धक्कादायक आणि दुःखद वातावरण आहे. सकाळपासून संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसते आहे. सध्या आपण उभे आहोत बारामतीतील शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय परिसरात. इथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमलेली आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत तरुण, तरुणी, महिला सगळेच लोक इथे आलेले दिसत आहेत. आज अचानक घडलेल्या घटनेमुळे बारामतीचं दैनंदिन आयुष्य पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. शाळा बंद आहेत, दुकाने बंद आहेत, रस्त्यावर फक्त वाहनांची रांग आणि लोकांची गर्दी दिसत आहे. पेन्सिल चौक, सिटी चौक, तांदुळवाडी रोड, विमानतळाकडे जाणारे सगळे रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत. पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. रुग्णालय परिसरात कोणालाही सहज प्रवेश दिला जात नाही. लोकांच्या चेहऱ्यावर एकच भावना दिसते आहे, धक्का, दुःख आणि शांतता. अनेक लोक म्हणतात की असं वाटतंय जणू घरातलंच कोणीतरी गेलं आहे. एवढ्या कमी वेळात एवढी गर्दी जमणं हेच खूप काही सांगू शकत नाही. फक्त अर्ध्या तासामध्ये एवढी गर्दी झालेली आहे. ही परिस्थिती पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. माणूस आयुष्यात काय कमवतो हे त्याच्या शेवटच्या क्षणी लोकांच्या उपस्थितीतून कळतं. आज इथे जमलेली जनता ही त्या भावनेचं जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, जीवन खूप अनिश्चित आहे. कधी कुणाचा दिवस कसा उजाडेल कोणाला सांगता येत नाही. म्हणूनच प्रेमाने, माणुसकीने, अहंकार बाजूला ठेवून जगणं फार महत्त्वाचं आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्रशासनाकडून पुढील अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे. आम्ही इथेच आहोत आणि जे काही अपडेट्स मिळतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आपण सगळे शांतता राखूया आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. धन्यवाद. तरी पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही इकडे पाहू शकता कशा प्रकारे फुल गर्दी झालेली आहे. खूप गाड्या, माणसांची गर्दी आहे. बघा इकडे विमानाकडे जाणारा रोड आहे, इकडं तांदुळवाडीकडं आणि इकडं महिला रुग्णालय आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फुल ट्रॅफिक झालेलं आहे. आज एवढी मोठी घटना घडलेली आहे की एवढं दुःख वाटतंय की काही बोलण्यासाठी शब्दसुद्धा नाहीत. एवढं मोठं दुःख कोसळलेलं आहे. सर्वात जास्त म्हटलं तर पवारसाहेबांच्या घरी एवढं मोठं भयानक दुःख झालेलं आहे की आपण शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. बघा अशा प्रकारे खूप गर्दी झालेली आहे. आज सर्व मंत्रिमंडळ येतीलच. अशी गर्दी मी कधीही पाहिली नव्हती, तेवढी आज मी पाहत आहे. बघा कशा प्रकारे जिकडे पाहिल तिकडे माणूसच माणूस आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या जातील. आज सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान बारामती विमानतळावर विमान क्रॅश लँडिंग करताना कोसळले. बारामती आणि परिसरात लोकांची प्रचंड गर्दी आणि भावना भडकल्या आहेत. समर्थक, जनता आणि कार्यकर्ता वैद्यालय आणि रुग्णालय परिसरात जमले आहेत. घटनास्थळी पोलीस, आणीबाणी वाहने आणि अधिकाऱ्यांची मोठी तैनाती आहे. अजित पवार हे समाजात आणि राजकारणात एक प्रभावी नेते मानले जात होते आणि त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे.